नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आणि आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा. तर तुमचा गुढीपाडवा कसा काय गेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गुढीपाडव्याचा एक छोटासा ब्लॉग मी आज बनवला आहे. तर आज पुरणपोळी वगैरे तर नाही बनवलेली आहे, फक्त आपलं सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे. चपाती, भाजी आणि आंब्याचा पहिला रस बनवला आहे आज गुढीपाडव्याला. तर पुरणपोळी मी ह्याच्यासाठी बनवली नाही आहे, कारण घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि उद्या त्याची समाप्ती आहे, तर मला उद्या बनवायचंच आहे. आणि शिवाय मिस्टर ह्याला बसलेले आहेत पारायणाला, आणि त्यांनी चपाती वगैरे भात हे काहीच खात नाही आहेत. एक धान्य खायचं असतं म्हणून ते फक्त ज्वारीची भाकरी खात आहेत. त्यामुळं पुरणपोळी बनवली नाही आहे. तर यावर्षी पहिल्याच सणाला मी साधा सिंपल असा स्वयंपाक बनवला आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा. अशा पद्धतीने ही गुढीची तयारी केलेली आहे. हा आहे आमच्या परीचा मेकअप. का काढायचे कपडे? ऐक ना, कुणी काढला? रिद्धीने आणि छोटून कपडे काढल्यावर मलाही काढायचे. मँगो खाऊन लगेच खराब पण केलं आपण. तर मँगो खाल्ले का ड्रेस? घालायला बी दम नाही, काढायला दम नाही. तुझ्या ड्रेसने मँगो खाल्ले का? सगळं लगेच घालायचं, एवढा वेळ लावायचा घालायला आणि काढायचं. नको काढायला. रिद्धीने पांगड नाही काढलाय. मग काढायचं नाही हातातून, मग हरवतात काढल्यावर. काय काढा. घालण्यात आपला एवढा वेळ गेलाय, सकाळचे 10 वाजलेत, अजून काहीच नाही, आणि लगेच काढायचं. बरी कोण बोलत तुला? हे का? आणि आजचा मेनू आहे हा ह्या सीझनचा पहिला आंब्याचा रस आणि वांग्याची भाजी आणि चपाती बनवणार आहे. यांच्यासाठी भाकरी बनवणार आहे. आज पुरणपोळी बनवणार नाही आहे, कारण तर आता इथे ना आपल्याला कांदा लसूण विरहित भाजी बनवायची आहे. तर त्याचीच रेसिपी मी थोडीशी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण गेले आठवडाभर झालं मी कांदा लसूण विरहितच भाज्या बनवत आहे घरामध्ये. ह्यांच्यासाठी बनवते, तर मग सगळ्यांसाठी तीच बनवते.
तर कांदा लसूण विरहित भाजी म्हटलं की आपलं जे काळं मसाला असतो किंवा काळं तिखट असतं तर ते पण वापरता येत नाही भाजीमध्ये, कारण त्याच्यामध्ये पण आपण कांद्याचा वापर केलेला असतो त्याच्यामुळं. तर आता तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने करते. तर सुरुवातीला हे ओलं खोबरं आहे तर ते मी वाटून घेतलेलं आहे, फक्त ओलं खोबरं, आणि जो गुढीला नारळ फोडला होता तोच. आणि त्याच्यानंतर मग कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मी लाल तिखट टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा गरम मसाला. तर आपल्याला काळं तिखट वापरायचं नाही आहे म्हणून मी त्याचा ऑप्शन म्हणून लाल तिखट आणि गरम मसाला तर याचा वापर केलेला आहे. आणि एक टोमॅटो सुद्धा कापून टाकलेला आहे त्याच्यामध्ये, कारण का खोबरं, शेंगदाण्याचं कूट टाकलं, टोमॅटो टाकला एक बारीक कापून, आणि लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला. तर आता हे मी वांग्यांमध्ये भरून घेते सगळं. तर आपल्याला कांदा लसूण म्हटलं की जरा छान चव येते असं वाटतं म्हणूनसाठी तर ते स्किप केलेलं आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे. तेवढंच चवीमध्ये काहीतरी भाजीला फोडणी घालण्यासाठी मी फरक पडावा यासाठी तेल टाकून आणि घेतले. अशा पद्धतीने आणि खूप छान होते. असं काहीच वेगळं असं काही फरक पडतो असं नाही वाटत मला तरी. आता कढईमध्ये तेल तापलं आणि जिरं टाकून घेतलं, ते सुद्धा छान असं हे झालेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी फोडणी देते. कढीपत्ता टाकते, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकते, कारण आपण मसाला भरलेला आहे आतमध्ये त्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणून. आणि आता हे भरलेले वांगे टाकून घेते. आणि आता हे छान असं तेलामध्ये परतून घेते. आणि गॅस बारीक करून झाकण ठेवते आणि आता ह्याच्यावरती मी पाणी टाकून घेणार आहे. तर अगोदर मी हे पाणी टाकते, कारण हे जे आहे ते मसाला भरलेलं होतं तर ते शिल्लक राहिलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, तर ते टाकते. आता हे थोडं गरम झालं की हे वतणार आणि ह्याच्यावरती अजून ठेवणार, अजून थोडं थोडं करून वतणार, जितका रस्सा पाहिजे तितकं. आणि आता आपली भाजी बनवायला ठेवून दिलेली आहे. तर इकडे तोपर्यंत मी रस बनवायला ठेवला आहे. तर थोडा वेळ आंबे पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर आता ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि रस जो आहे तो मला अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीनेच करायला आवडतो. मला वाटतं तो होतो पण पटकन. आणि थोडेसे आंबे बिलबिले केले आणि पिळून काढले आणि अजून एकदा एका पाण्याने त्याला पाण्यातून काढले की मग लगेच आपला आंब्याचा रस होऊन निघतो. एकदा साखर टाकून मिक्सरला फिरवलं की झालं. आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही वांग्याची भाजी तयार आहे आणि आंब्याचा रससुद्धा तयार आहे. तर त्याच्यानंतर मग मी देवाची आरती केली ह्याची पोथीची, आणि त्याच्यानंतर नैवेद्य असा सिंपल असा वांग्याची भाजी, रस, पापड एक भाजला होता आणि भात आणि चपाती. तर अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.